आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की काव्याने पार्थला सांगितलेलं असतं की तिच्याकडे स्वतःची अशी कोणतीही ज्वेलरी नाही आहे। नंदिनी आणि ती ह्या दोघीजणी सगळी ज्वेलरी ह्या एकत्रच वापरतात, म्हणजे दोघी बहिणी शेअर करतात। आता ही गोष्ट जेव्हा पार्थला कळते तेव्हा पार्थला ही गोष्ट जरा वाईट वाटते, म्हणजे आपल्या बायकोकडे स्वतःचे दागिने नाही आहेत ही गोष्ट त्याला फारशी पटते। मग आता पार्थ हा मालिनीकडे येतो आणि मालिनीला विचारतो की आई, मला काव्यासाठी दागिने बनवायचे, तर मग मी काय काय दागिने घेऊ? त्यावर मालिनी काकूंनी त्याला सांगितलेलं असतं की तू एक काम कर, तू काव्यासाठी ना सुंदर नेकलेस बनव, बांगड्या बनव आणि मंगळसूत्रसुद्धा घे। मग आता पार्थ म्हणतो ठीक आहे, आणि आता तो ज्वेलरकडे जायला लागतो। आता तो त्यांच्या नेहमीच्याच ज्वेलरकडे जातो आणि तिथे आता पार्थ गेल्याबरोबर ज्वेलर लगेचच म्हणतो, अरे पार्थ शेठ, या ना, या प्लीज या। त्याबरोबर पार्थला तो विचारतो, सांगा ना काय दाखवायचं आहे? त्याबरोबर पार्थच्या लक्षात येतं की नंदिनीने सांगितलं होतं ती ज्वेलरकडे आली होती माहिती मिळवायला, पण ज्वेलरने तिला माहिती दिली नव्हती। मग आता पार्थ हा ज्वेलरला म्हणतो, मला माझ्या बायकोसाठी सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आणि नेकलेससुद्धा घ्यायचं आहे। त्यावर पुढे सराफ म्हणतो, काय एवढे सगळे दागिने एकदम घेणार पार्थ शेठ? पेमेंट कसं करणार आहात? त्याबरोबर पार्थ म्हणतो, आजपर्यंत आम्ही सगळ्यांनीच पेमेंट रोख रक्कम दिलेलं आहे, आज पण पेमेंट रोख रक्कमच मिळेल। त्याबरोबर लगेचच सोनार म्हणतो, चला मग पार्थ शेठ, दाखवायला सुरुवात करतो तुम्हाला 101 दागिने भाभींसाठी। त्याबरोबर पार्थ आता त्यांना म्हणतो, पण त्याआधी माझं एक काम आहे। आणि मग आता तो त्यांना विचारतो की मला माहिती द्या। आधी तर तो नाटक करत असतो, पण मग पार्थ म्हणतो, ठीक आहे, मग मी दुसरीकडून कुठून तरी माझ्या बायकोसाठी ज्वेलरी खरेदी करतो। तुम्ही आमचे नेहमीचे सोनार आहात म्हणून आलो होतो इथे, पण आता त्याबरोबर लगेचच सोनार शेवटी स्वतःचं एवढं नुकसान होण्यापेक्षा पार्थला माहिती द्यायला तयार होतो आणि मग तो पार्थला सगळी माहिती सांगतो। आता पार्थ म्हणतो, व्हेरी गुड, शाब्बास। आणि त्यानंतर आता तो म्हणतो, दागिने दाखवा। मग आता सराफ दागिने जेव्हा दाखवायला सुरुवात करतो, पार्थ म्हणतो, बाप रे, एवढी व्हरायटी? नाही नाही नाही, एक मिनटं थांबा, मी आईला कॉल करतो, आईच मला यामध्ये प्रॉपर गाईड करू शकते। मग आता पार्थ मालिनी काकूंना व्हिडिओ कॉल करतो आणि विचारतो, आई, यातल्या काव्यासाठी कुठल्या बांगड्या घेऊ? मला खरंच सुचत नाही आहे, केवढी व्हरायटी आहे इथे। मालिनी काकू म्हणतात, पार्थ, अरे बायकोसाठी दागिने घ्यायला गेलायस आणि ते आईच्या पसंतीने घेशील? पार्थ म्हणतो, आई सांग ना। त्याबरोबर मग मालिनी काकू पार्थला म्हणतात, हे बघ, काव्याचे हात सुंदर आहेत, गोरे गोरे पान, त्यामुळे ना आपल्या काव्याच्या हातामध्ये बांगड्यांपेक्षा पाटल्या जास्त सूट करतो। तू काव्यासाठी छान सोन्याच्या मस्त घसघशीत पाटल्या घे। त्याबरोबर पार्थ म्हणतो, ठीक आहे, पाटल्या दाखवा। मग आता पाटल्या दाखवल्यावर पार्थ म्हणतो, आई पाटल्यांमध्ये पण बघ ना किती सर्व व्हरायटी आहे। त्यावर मालिनी काकू म्हणतात, पाटल्यांमध्ये मला ती वरची डिझाईन दाखव बरं। हां, ती नाही, ती खालची पण दाखव। हां, एक काम कर, तू ना काव्यासाठी ती मोठी मोठी डिझाईन आहे ना ती घे। हां, ती मोठीसुद्धा आहे आणि नाजूकसुद्धा दिसते ना, आपल्या काव्याच्या हातामध्ये नाजूकच दागिने छान दिसतील। तिला लेटेस्ट ज्वेलरी आवडते, त्यामुळे तिच्यासाठी आपण लेटेस्ट दागिने घेणंच गरजेचं आहे। त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो, ठीक आहे, मग ह्याच घेतो, चालेल ना आई? त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, हो हो घे। मग पार्थ म्हणतो, आता नेकलेस दाखवा। मग सराफ लगेचच नेकलेस दाखवायला काढतो। त्याबरोबर पार्थ हा मालिनी काकूंना म्हणतो, आई नेकलेस बघ ग, नेकलेस कुठला घेऊ? त्याबरोबर मग मालिनी काकू ह्या पार्थला म्हणतात, अरे पार्थ, नेकलेस तरी तू सिलेक्ट कर। पार्थ म्हणतो, नाही नको आई, नेकलेसही तूच सिलेक्ट कर। सगळे दागिने काव्याला आवडायला हवेत, काव्याने आवडीने मिरवले पाहिजेत सगळे दागिने अगदी। मग मालिनी काकू म्हणतात, बरं बाबा, आणि मग त्या पार्थला नेकलेससुद्धा सिलेक्ट करून देतात। सगळे दागिने घेऊन जेव्हा पार्थ घरी येतो, आता त्याला काव्याला सरप्राईज द्यायचं असतं, मग तो काव्याला जाऊन सांगतो, तुम्हाला आईने हॉलमध्ये बोलावलं। काव्य म्हणते, मी तर आत्ताच हॉलमधनं आले, मला तर मालिनी काकू काहीच नाही बोलल्या। पार्थ म्हणतो, आता मला निरोप द्यायला सांगितला आहे तर मी आलो द्यायला, जायचं असेल तर जा, नाही तर जा तिकडे। एवढं बोलून पार्थ चिडतो आणि तिकडनं बाहेर जातो। आता काव्य म्हणते, हे देशमुख पण ना कधी पण चिडतात। आता मी एवढ्यांना काय म्हटलं होतं? फक्त एवढंच म्हटलं होतं ना की मी आत्ताच बाहेरनं आली आहे, पण मालिनी काकू मला काही बोलल्या नाही, याच्यात चिडण्यासारखं काय होतं? जाऊ दे, मीच जाऊन बघते मालिनी काकूंचं काय काम येते। एवढा विचार करून काव्य आता तिकडनं हॉलमध्ये यायला लागते। काव्य आता हॉलमध्ये आल्याबरोबर पार्थ
हा तिथे उभा राहून तिचीच वाट बघत असतो. त्याला झालेलं असतं की कधी एकदाची काव्य येते. मग काव्य तिकडे आल्यावर पार्थ हा हॉलमध्ये सगळ्यांच्या समोर काव्याला डोळे बंद करायला लावतो. काव्या म्हणते, देशमुख अहो कशासाठी, काय आहे? त्यावर पार्थ म्हणतो, करा म्हटलं ना. मग काव्य डोळे मिटते आणि पार्थ तिला एवढे सगळे सोन्याचे दागिने देतो. काव्य म्हणत असते, अहो देशमुख एवढा खर्च का केलात? त्यावर मालिनी काकू म्हणतात, काव्या अगं नवऱ्याने प्रेमाने दागिने घेतलेत ते तुझ्यासाठी तुझ्या. त्याच्यामध्ये पैशांची किंमत बघू नकोस, त्याच्यामध्ये त्याचं जे प्रेम दडलं आहे ना ते बघ. त्याच्यामध्ये त्याने तुझ्यासाठी किती आवडीने ते सगळं घेतलं आहे ते सगळं बघ. त्याबरोबर हे सगळं ऐकून काव्या खूपच जास्त खुश होऊन जाते. तर विक्रम काका आता पार्थचं कौतुक करायला लागतात आणि म्हणत असतात, खरंच शिकावं आमच्या पार्थकडून कोणीतरी काहीतरी. नाही, एक पार्थ जो घरचा मोठा मुलगा आहे आणि त्याला त्याच्या कर्तव्याची पूर्ण जाणसुद्धा आहे. बायकोसाठी त्याने दागिन्यांची खरेदी केली. नवीन घरात आलेल्या मुलीला, नवीन लक्ष्मीला तो सुखात ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे घरातले असलेले दागिनेसुद्धा काही लोक विकून टाकतात. आता जेव्हा विक्रम काका हे असं बोलतात तेव्हा जीवाला खूप वाईट वाटतं, पण जीवा गप्प राहतो. तर हीच संधी साधते बरोबर वसुहत्या, आणि वसुहत्यासुद्धा म्हणत असते की नाही, पण खरं म्हणायला गेलं ना तर आपला पार्थ पहिल्यापासून हुशारच आहे. म्हणजे तो अगदी विक्रम तुझ्यासारखाच आहे नाही का? त्याबरोबर लगेचच आता वसुहत्या पुढे म्हणत असते, कायमच पार्थ हा घरातल्या गोष्टींवर प्रेम करत आलेला आहे. घरातली प्रत्येक गोष्ट जपतो तो मनापासून, प्रत्येक गोष्टीला त्याने जीव लावलेला आहे. विक्रम, तुला आठवतं आहे लहानपणापासून तू सुद्धा अगदी असाच होतास. अगदी निर्जीव वस्तुकांनासुद्धा तू जीव लावायचास. पार्थही तसाच आहे. आता बाकी आपण काय बोलणार? त्याबरोबर लगेचच मालिनी काकूंच्या लक्षात येतं, जीवाला वाईट वाटतंय आणि त्या म्हणतात की पुरे झालं, माझी दोन्ही मुलं अगदी सारखीच आहेत वसुताई, आणि ती दोघेही त्यांच्या वडिलांवरच गेले. समजलं ना? त्यानंतर आता पार्थने रम्यासाठी हे दागिने आणलेले असतात ते बघून, काव्यासाठी हे दागिने आणलेले असतात ते बघून रम्याला खूपच जास्त जेलेसी झालेली असते. मग रम्याला शेवटी तिथे उभं राहवत नसतं. मग रम्या ही आता मुद्दामून लगेचच जीवाच्या जखमेवर मीठ चोळायला लागते आणि म्हणते, पार्थसारखा नवरा मिळायला नशीब लागतं आणि काव्या खरोखर खूप लकी आहे. हा आता माझ्या नशिबात तो योग नव्हता, पण काव्याच्या नशिबात तरी आला बाबा. तर आता हे सगळं ऐकून जीवाला खूप खूप वाईट वाटतं आणि मग आता जीवा हा काहीही न बोलता तिकडनं त्याच्या खोलीत निघून येतो. मनातल्या मनात जीवाचं मन स्वतःला खात असतं. तो म्हणत असतो की लग्न झाल्यापासून अगदी आजपर्यंत नंदिनीने माझ्याकडे स्वतःहून असं काहीही मागितलेलं नाही आहे आणि मी सुद्धा तिला काहीच दिलं नाही. कधीतरी गजरा आणला, कधीतरी फुलं दिली, म्हणजेच झालं असं नसतं. नवरा बायकोंच्या नात्यामध्ये बायकोच्या आवडीनिवडीसुद्धा नवऱ्याने जपल्या पाहिजे, पण मी तसं काहीच केलेलं नाही आहे नंदिनीसाठी. मी नवरा म्हणून नापास झालो. त्याबरोबर आता त्या ठिकाणी नंदिनी येते. नंदिनी जीवाला म्हणते, अहो जीवा, तुम्ही असे आतमध्ये का आलात? बाहेर पार्थ काव्याला दागिने देत होते, मला सुद्धा बघायचे होते, पण तुम्ही असे आतमध्ये निघून आलात, मग मी कशी थांबणार होते? काय झालं? तुम्ही असे गप्प का बसलाय? जीवा म्हणतो, नंदिनी बस इथे माझ्याजवळ. नंदिनी बसते आणि जीवाला विचारते, जीवा काय झालं? जीवा नंदिनीला सांगतो, नंदिनी मी तुला कधीच काहीच दागिने नाही दिले. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा अहो अचानक असं काय म्हणताय तुम्ही? आणि काय झालं? तुम्ही अचानक असे उदास का वाटताय मला? त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी सॉरी, म्हणजे त्या दिवशी मी तुझ्या डोक्यावर लग्नमंडपात हात ठेवला आणि मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे असं म्हटलं खरं, पण तेव्हा मी तुझी पसंती विचारलीच नव्हती गं. खरंच सांगतो, तू खूप चांगली, हुशार आणि ब्रिलियंट मुलगी आहेस. तुला कितीतरी चांगल्या पटीने मुलगा मिळाला असता, पण मी तिथे माती खाल्ली, तुझ्या डोक्यावर हात ठेवला आणि तुझ्याशी लग्न करायला तयार झालो. त्यामुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुला चांगला मुलगा मिळाला असता. त्याबरोबर नंदिनी म्हणते, जीवा हे सगळं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? आणि कोण म्हणालं तुम्ही माझ्यासाठी चांगले नाही आहात? उलट तुम्ही माझ्यासाठी परफेक्ट आहात. तुमच्यापेक्षा चांगला मुलगा मला शोधूनही या जगात सापडणार नाही. कळलं का? जो मुलगा स्वतःच्या सुखाचा विचार न करता बायकोच्या आनंदासाठी, बायकोच्या चेहऱ्यावरच्या खुशीसाठी स्वतःच्या आजीचा दागिना मोडून एवढे सगळे पैसे उभे कसेही करून एवढं सगळं करतो ना, तो काहीही करू शकतो बायकोसाठी. आणि मुळात तुम्हाला काय वाटतं, बायकोला काय हवं असतं? त्यावर जीवा म्हणतो, म्हणजे मला नाही कळला तुझा प्रश्न. आणि हे बघ नंदिनी, तू कितीही काही म्हणालीस ना तरीसुद्धा मी नवरा म्हणून नापास आहे, मला माहिती आहे. माझ्यामुळे तुला घरातसुद्धा सगळ्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात, सगळ्यांचे टोमणे सहन करावे लागतात. त्यावर नंदिनी म्हणायला लागते, हे बघा जीवा,
कोण काय बोलतं आणि कोण काय बोलत नाही याने नंदिनीला कधीच फरक पडत नाही. नंदिनीला फक्त तिच्या माणसांच्या बोलण्याने फरक पडतो. आणि माझे या जगामध्ये आता तुम्ही आहात आणि तुमच्यानंतर मग बाकी सगळे. आधी आई बाबा, लग्नानंतर नवरा, हेच तर मुलीचं खरं जग असतं ना. मग जर माझ्या जगात मी खुश आहे तर मग बाकीचे लोक काय विचार करतात, बाकीचे लोक काय बोलतात याने मला फरकच पडत नाही. आणि तुम्हाला खरं सांगायचं झालं तर स्त्रीचं खरं जे सौभाग्य असतं ते म्हणजे तिचा नवरा. 4 काळे मणी आणि माझ्याकडे मंगळसूत्र तर छान मोठं घसघशीत आहे की तुम्ही लग्नात घातलेलं. त्याबरोबर इकडे आता पार्थने काव्याला दागिने दिल्यावर आता सगळेच जण काव्याला ते दागिने घालून दाखव असं म्हणायला लागतात. आता घालून दाखव म्हटल्यावर काव्या म्हणत असते की नाही नको, म्हणजे मी घालेन. मालिनी काकू म्हणतात, काव्या अगं नंतर का घालशील, आम्हाला पण बघू देत की दागिने घालून आमची सून कशी दिसते ते, की नवऱ्याने गिफ्ट आणलं आहे म्हणून फक्त नवऱ्यालाच घालून दाखवणार, आमची काही नजर लागणार नाही आहे तुला. त्याबरोबर काव्या लाजते. मालिनी काकू म्हणतात, अरे वा वा वा, माझी सून लाजली, चल आता एवढी सुंदर लाजली आहेस तर तसेच दागिनेसुद्धा घालून दाखव, आम्हालासुद्धा बघू दे की आमची सून किती सुंदर अगदी नक्षत्राप्रमाणे दिसते ते. त्याबरोबर मग लगेचच आता पिहूसुद्धा म्हणायला लागते, वहिनी घाल ग दादा, नाहीतर तू एक काम कर, तूच वहिनीला दागिने घाल. मग आता पार्थ स्वतःच्या हाताने दागिने घालण्यासाठी काव्याकडे परमिशन मागतो, चालेल का. त्याबरोबर काव्या ही लगेचच अर्थात एवढा एकच शब्द बोलते. त्याबरोबर पार्थ खूप खुश होतो आणि मग आता तो काव्याला दागिने घालायला सुरुवात करतो. आता जेव्हा पार्थ दागिने घालतो तेव्हा काव्यासुद्धा खूपच जास्त खुश होऊन गेलेली असते. आता पार्थने दागिने घालताना काव्या ही लाजत असते, सगळ्यांकडे बघत असते, हसत असते, पार्थकडे बघत असते. त्याबरोबर आता मालिनी काकू म्हणतात, वा वा वा, खूप सुंदर उठून दिसतात सगळे दागिने काव्य तुझ्यावर, पण आता एवढे छान दागिने माझ्या मुलाने आणले तर त्याच्यासाठी काहीतरी बक्षीस तर बनलं पाहिजे ना. आता तू छान त्याच्यासाठी एक उखाणा घे. त्यावर काव्य म्हणते, काकू उखाणा प्लीज नको ना. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अगं असं कसं नको ना, म्हणजे काय, उखाणा तर घ्यायलाच हवा, घे उखाणा घे. मग काव्या उखाणा घेते. चांगली वाईट वळणं एकत्र पाहिली आम्ही, चांगली वाईट वळणं एकत्र पाहिली आम्ही, पार्थरावांचं नाव घेते, लाखात एक आम्ही. त्याबरोबर आता लाखात एक आम्ही असं तिने म्हटल्यावर मालिनी काकू टाळ्या वाजवतात आणि म्हणतात, वा वा वा, अगदी छान, परफेक्ट, करेक्ट उखाणा घेतलायस बघ तू काव्या, अगदी खरं बोललीस तू, लाखातच एक आहेत माझी मुलं आणि त्यांच्या बायकासुद्धा काय. त्याबरोबर आता लगेचच इकडे काव्या म्हणायला लागते, काकू तुम्ही पण ना, आता मी येऊ का प्लीज. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, बरं जा आता तुझ्या खोलीत जा, आता तुला तुझ्या नवऱ्याबरोबर बोलायचं असेल ना काहीतरी सिक्रेट. काव्या म्हणते, तसं काही नाही आहे, मी आले. आणि मग आता लगेचच ती तिकडनं खोलीमध्ये जायला लागते. आता ती जशी खोलीत जाते पार्थसुद्धा तिच्या मागोमाग खोलीमध्ये येतो. काव्या म्हणत असते, देशमुख अहो एवढे दागिने कशाला घेतलेत माझ्यासाठी, किती खर्च केलात तुम्ही. त्यावर पार्थ म्हणतो, तुमच्यासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं. तर मालिनी काकू विचार करतात की चला हळूहळू का होईना पण पार्थ आणि काव्याची गाडी रुळावरती आली. आता असंच विक्रमने जीवाला जी शिक्षा दिलेली आहे तीसुद्धा त्यांनी माफ करू दे आणि जीवाचं सुद्धा सगळं छान होऊ दे आणि नंदिनी आणि जीवाचा संसारसुद्धा छान सुखाचा होऊ दे. तर इकडे रम्या हिला मात्र आता काव्याने पार्थसाठी उखाणा घेतला या गोष्टीमुळे आणखीनच जास्त जेलसी झालेली असते. ती म्हणत असते, आई तू तुझा फायदा बघतेस खरा, तू त्या नंदिनीला त्रास देण्याचा विचार करतेस खरा, पण या सगळ्यामध्ये आपलं पार्थकडे आणि काव्याकडे मात्र चांगलंच दुर्लक्ष होतं आहे आणि या दरम्यान त्यांची लव्ह स्टोरी फुलत चालली. काहीही झालं तरी मला माझा पार्थ हवा आहे, तुला माहिती आहे ना. त्याबरोबर आता वसवत्या तिला म्हणत असते, अगं हो गं रम्या बाळा, मी कसं विसरेन, पार्थवर तुझं प्रेम आहे. आजपर्यंत तुला हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळवून देण्यासाठी मी वाटेल ते केलेलं आहे. मग तुला काय वाटतं, आजसुद्धा तुला हवी असलेली तुझी गोष्ट तुला मिळवून देण्यासाठी तुझी आई धडपड करणार नाही आहे का. काळजी करू नकोस, तुला पार्थ मिळणार आणि पार्थ तुलाच मिळणार. त्यावर रम्या म्हणते, आई तू बोलतेस म्हणून मी फक्त विश्वास ठेवते. वसवत्या म्हणत असते की तू काळजी करू नकोस बाळा, मी तुझ्यासाठी आणि पार्थच्या सुखी संसारासाठी काहीही करेन. मग अगदी मला त्या काव्याचा काटा काढावा लागला ना तरीसुद्धा मी मागे पुढे बघणार नाही. त्याबरोबर वसवत्याला असं बोलताना ऐकून रम्या म्हणते, आई
म्हणजे या लोकांबरोबर सुद्धा तुझे कॉन्टॅक्ट आहेत का? त्यावर वसुहत्या म्हणत असते, रम्या, माझे कॉन्टॅक्ट कोणाबरोबर आहेत आणि कशा कशा लोकांबरोबर आहेत हे अजून तू पाहिलेलं नाही आहेस. त्याबरोबर इकडे आता नंदिनीने जीवाला सांगितलेलं असतं की तो तिच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे आणि त्याच्याबरोबरच ती सगळ्यात सुखी आहे. मग जीवा नंदिनीला म्हणतो, पार्थ दादा एवढा दागिना तर मी तुला घेऊन देऊ शकत नाही, पण मी तुला एका गोष्टीचं सुख देऊ शकतो. त्यावर नंदिनी म्हणते, कोणतं? त्यावर जीवा म्हणतो, चल. आणि मग तो आणि नंदिनी दोघंजणं चालत चालत तिथे एका आईस्क्रीमच्या गाडीजवळ जातात आणि जीवा नंदिनीला म्हणतो, मी आणि पार्थ दादा जेव्हा लहान होतो तेव्हा बाबा आम्हाला नेहमी इथे आईस्क्रीम खायला घेऊन यायचे. आम्ही नाराज झाल्यावर आज मी नाराज आहे म्हणून मी स्वतःच इथे आईस्क्रीम खायला आलो. चल तू मला कंपनी दे. मग आता ते दोघंजणं आईस्क्रीम खायला बसतात. आईस्क्रीम खातानासुद्धा जीवा नंदिनीला म्हणतो, रम्या म्हणाली ते बरोबर आहे, पार्थ दादासारखा नवरा मिळायला नशीब लागतं. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा आहो. त्यावर जीवा म्हणतो, थांब नंदिनी, माझं बोलणं पूर्ण होऊ दे. पार्थ दादासारखा नवरा मिळायला नशीब लागतं, पण तुझ्यासारखी बायको मिळायला डबल नशीब लागतं आणि मी खूप नशीबवान आहे. त्याबरोबर हे ऐकून नंदिनी खूप खुश होऊन जाते आणि आता ती जीवाला म्हणत असते, पुरे झालं पसारेवाला, केवढं कौतुक कराल आता माझं, बाद झालं, आता कौतुक ऐकून रडायला लागे ना मी. त्यावर आता जीवा हसायला लागतो नंदिनीवर. तर नंदिनी म्हणते, आणि हो, तुम्हाला जर मला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता हा. त्यावर जीवा म्हणतो, कसं? त्यावर नंदिनी सांगते, पसारा कमी करून. त्याबरोबर जीवा म्हणतो, यार नंदिनी, तू ना पुन्हा माझ्या दुखत्या नसेवरती बोट ठेवलेलं आहेस. पण तू मला कितीही बोललीस, काहीही केलंस तरीसुद्धा मी माझी पसारा करण्याची सवय सोडणार नाही आहे, कारण आता मी केलेला पसारा आवरण्यासाठी मला चकाचक बाई सापडलेली आहे. त्याबरोबर नंदिनी हसायला लागते आणि जीवा म्हणत असतो की आयुष्यभर मी पसारा करत राहणार आणि तू ते आवरत जाणार. आता हे ऐकल्यावर मग मात्र नंदिनी जीवाकडे बघायला लागते. तर जीवासुद्धा गप्प बसतो, कारण त्यांना त्यांच्या डिवोर्सची गोष्ट आठवते. ते दोघंजणं पुढच्या 6 महिन्यात वेगळे होणार आहेत ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते. त्याबरोबर लगेचच आता जीवा गप्प झालेला बघून नंदिनी विषय बदलते आणि म्हणते, जे व्हायचं आहे ते तेव्हाचं तेव्हा होईलच, पण तोपर्यंत तर आपण एकत्र आहोत ना, या गोष्टीचाच आनंद साजरा करू आणि असेच जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत अशा छान छान आठवणी साठवत राहू आणि खुश होऊ. त्याबरोबर आता जीवा नंदिनीला म्हणतो, एकदम परफेक्ट बोललीस. ते दोघंजण एकमेकाला टाळी मारतात, आईस्क्रीम वगैरे खातात आणि आनंदाने घरी येतात. थोडक्यात इथे काय दिसतं, खुश राहण्यासाठी आणि बायकोचा आनंद जपण्यासाठी मोठमोठ्या दागिन्यांची किंवा पैशांचीच गरज नसते, तर छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण आपल्या जोडीदाराला खुश ठेवू शकतो. पार्थकडे पैसा होता म्हणून पार्थने काव्यासाठी मोठे दागिने गिफ्ट घेतले. जीवाजवळ पैसे नव्हते म्हणून जीवाने नंदिनीला छोटंसं आईस्क्रीम दिलं आणि त्यातही नंदिनीने आनंदाने ते स्वीकारलं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद घेता येईल. धन्यवाद.